आज हा व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल तर तो योगायोग नाही. स्वामी समर्थ जेव्हा आपल्या भक्ताच्या आयुष्यात काही अडचण येणार असते तेव्हा ते आधीच काही संकेत देतात. हे संकेत अनेकदा खूप सूक्ष्म असतात, त्यामुळे आपण त्याकडे लक्ष देत नाही. पण जो भक्त सावध असतो तो हे संकेत ओळखतो आणि मोठ्या संकटातून वाचतो. आज आपण असेच काही महत्त्वाचे संकेत समजून घेणार आहोत. जय श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यात कधीकधी अचानक गोष्टी बिघडायला लागतात. मन अस्वस्थ होतं, कोणत्याच कामात लक्ष लागत नाही आणि कारण नसताना चिंता वाढते. अशा वेळी आपण बाहेरचं कारण शोधतो, पण स्वामी समर्थांच्या भक्तांच्या मते हे मन अस्वस्थ होणं हा एक संकेत असतो. हा भीतीचा संकेत नसून सावध राहण्याचा इशारा असतो. अशा वेळी शांत बसून स्वामी समर्थांचा जप करणं फार महत्त्वाचं असतं. काही वेळा असं होतं की कुठलाही संदर्भ नसताना मनात वारंवार स्वामी समर्थांचं नाव येतं. चालता चालता, काम करता करता किंवा एकटं बसलेलं असताना अचानक स्वामी समर्थ आठवतात. कोणी नाव घेतलेलं नसतं तरीही मन त्यांच्याकडे ओढलं जातं. हा संकेत असतो की स्वामी समर्थ तुम्हाला आपल्या संरक्षणात घेत आहेत. संकट जवळ असताना ते भक्ताला अधिक जवळ ठेवतात. अनेक वेळा एखादं काम आपण खूप प्रयत्न करूनही पूर्ण करू शकत नाही. कितीही धडपड केली तरी ते काम अडतच राहतं. आपण रागावतो, निराश होतो. पण हे अडणं कधीकधी आशीर्वादही असतं. कारण जे काम तुमच्यासाठी योग्य नसतं त्यापासून स्वामी समर्थ तुम्हाला वाचवत असतात. अशा वेळी हट्ट न करता थोडा संयम ठेवणं आवश्यक असतं. काही भक्तांना स्वप्नात स्वामी समर्थांचे दर्शन होतं. कधी ते काही सांगतात तर कधी फक्त शांतपणे पाहतात. स्वप्नात दिसलेल्या प्रत्येक गोष्टीचा थेट अर्थ लावण्याची गरज नसते. त्या स्वप्नामागची भावना महत्त्वाची असते. तो स्वामी समर्थांचा एक सूक्ष्म इशारा असतो की ते तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि संकटापासून वाचवत आहेत. संकट येणार असताना अनेकदा अचानक एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते. ती व्यक्ती योग्य वेळी योग्य सल्ला देते किंवा एखाद्या चुकीपासून आपल्याला थांबवते. ही भेट योगायोग नसते. स्वामी समर्थ माणसाच्या रूपात मदत पाठवतात असं अनेक भक्तांनी अनुभवलेलं आहे. त्या व्यक्तीच्या शब्दांकडे दुर्लक्ष करू नये. सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे अचानक मनात येणारा बदल. एखादा निर्णय घ्यायचा असताना कारण नसताना मन मागे हटतं. एक पाऊल थांबावं असं वाटतं. त्यावेळी आपण मनावर जबरदस्ती करू नये. तो स्वामी समर्थांचा सर्वात मोठा आशीर्वाद असतो. त्या आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं तर नुकसान होऊ शकतं. आज हा व्हिडिओ तुम्हाला दिसला, यामागे नक्कीच काही कारण आहे. जर या शब्दांनी तुमचं मन थोडंसंही शांत केलं असेल तर मनापासून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. हा व्हिडिओ एखाद्या भक्तासाठी इशारा ठरू शकतो. जय श्री स्वामी समर्थ.